श्री स्वामी समर्थ. आज 31 मे 2026 दिवस रविवार आणि अधिक मासातील पवित्र पौर्णिमा आहे. ही पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते. अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे या महिन्यातील प्रत्येक दिवस पुण्यदायी मानला जातो. परंतु पौर्णिमेचे महत्त्व सर्वात जास्त सांगितले जाते. आजची पौर्णिमा तिथी दुपारी सुमारे 2:15 पर्यंत आहे. पौर्णिमा सुरू झाली आहे. काल 30 मे सकाळी 11:57 आणि आज संपणार आहे 31 मे दुपारी 2:14 पर्यंत संपणार आहे. त्यामुळे उपवास, पूजा आणि जप आणि दान यासारख्या धार्मिक कार्य आजच करणे महत्त्वाचे मानले जाते आहे. माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल तोपर्यंत ही पौर्णिमा तिथी संपण्याच्या याच्यामध्ये आली असेल. पण या पवित्र पौर्णिमेच्या रात्री एक असा सोपा उपाय सांगितला जातो जो अनेक भक्त श्रद्धेने करतात. या उपायामध्ये कोणताही मोठा खर्च नाही, कोणतीही कठीण पूजा नाही, फक्त श्रद्धा, भक्ती आणि भगवानावर विश्वास असणे आवश्यक आहे. संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या पूर्वी घराचा मुख्य उंबरठा जो असतो तो स्वच्छ करावा. सकाळी केले असेल तर खूप चांगले, शक्य असल्यास पाण्याने धुवून घ्यावे. सूर्यास्ताआधी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उंबरठ्याला खूप मोठे महत्त्व दिले गेले आहे, कारण उंबरठा हा घराचा रक्षक मानला जातो. घरात येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक शुभ कार्य आणि प्रत्येक सकारात्मक ऊर्जा याच उंबरठ्यातून प्रवेश करते असे मानले जाते. म्हणूनच कोणत्याही सणाच्या दिवशी उंबरठा स्वच्छ ठेवण्याची परंपरा आहे. सूर्यास्त झाल्यानंतर उंबरठ्यावर हळद आणि कुंकवाने सुंदर स्वस्तिक काढावे. स्वस्तिक हे मंगलमय आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. स्वस्तिकाच्या 4 बाजू जीवनातील 4 दिशा, 4 वेद आणि 4 पुरुषार्थ याचे प्रतीक मानल्या जातात. त्यामुळे स्वस्तिक काढल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते अशी आपल्या सर्वांची श्रद्धा आहे. यानंतर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला तुपाचे 2 दिवे लावावेत. दिवा लावताना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे स्मरण करावे. मनामध्ये प्रार्थना करावी. काही क्षण डोळे बंद करून आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी आणि सर्वांच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करावी. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की पौर्णिमेच्या रात्री उंबरठ्यावर लावलेला दिवा घरातील नकारात्मकता दूर करण्याचे प्रतीक आहे आणि शक्य असल्यास त्या दिव्यामध्ये 1 लवंग तरी टाकावी. दिव्याचा प्रकाश म्हणजे असा विश्वास आणि ज्ञान आहे. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणे म्हणजे जीवनातील सकारात्मकता आणणे असे मानले जाते. दिवा लावल्यानंतर देवघरात जावे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी समोर नमस्कार करावा. शक्य असल्यास खडीसाखर, खीर किंवा गोड नैवेद्य दाखवावा. शिरांचा प्रसाद केला असेल तर तो दाखवावा. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळा संपूर्ण 1 माळ जप करावी. हा मंत्र अत्यंत पवित्र मानला जातो. अनेक भक्त रोज या मंत्राचा जप या महिन्यामध्ये करत असतात. जप करताना आपल्या मनातील इच्छा भगवानांना सांगावी. मात्र फक्त स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी, आरोग्यासाठी आणि शांतीसाठी प्रार्थना करावी, कारण निस्वार्थ भावनेने केलेली प्रार्थना अधिक सुंदर मानली जाते. या उपायाचे महत्त्व खूप मोठे सांगितले जाते. उंबरठा स्वच्छ करणे म्हणजे घरातील नकारात्मक विचार दूर करण्याचा संकल्प. स्वस्तिक काढणे म्हणजे शुभतेचे स्वागत. दिवा लावणे म्हणजे अंधारावर प्रकाशाचा नियम आणि नामस्मरण करणे म्हणजे भगवानाशी जोडले जाते. काही लोक या दिवशी चंद्र उगवल्यानंतरच चंद्राला अर्घ देखील देतात. एका तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये थोडे दूध मिसळवावे आणि चंद्राला अर्पण करावे. त्यानंतर चंद्रदर्शन करून भगवान विष्णूंचे स्मरण करावे. पौर्णिमेचा चंद्र मनाला शांती देणारा मानला जातो. अधिक मास हा पुरुषोत्तम महिना म्हणून ओळखला जातो. पुराणांमध्ये सांगितले आहे की या महिन्याला स्वतः भगवान विष्णूंनी आपले नाव दिले आहे. म्हणून या महिन्यात केलेली भक्ती, सेवा, दान आणि जप विशेष पुण्यदायी मानली जातात. पौर्णिमेच्या रात्री केलेली प्रार्थना मनाला नवीन ऊर्जा आणि नवीन आशा देते असे अनेक भक्त सांगतात. या दिवशी शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्नदान करावे, पक्ष्यांना दाणे टाकावेत आणि गायीला चारा द्यावा, कारण सेवा आणि दान हे देखील भगवानांचीच
पूजा मानली जाते. मोठे दान करण्याची गरज नाही, आपल्या क्षमतेनुसार केलेली छोटी मदत देखील महत्वाची असते. या पवित्र रात्री कोणाबद्दल वाईट विचार करू नका, कोणाशीही भांडण घालू नका, कडू शब्द बोलू नका. शांत मन ठेवून भक्तिभावाने भगवानाचे स्मरण करून करा. कारण खरी पूजा हीच की फक्त दिवा लावणे नसतो, तर मनातील चांगल्या विचारांमध्ये असते. या रात्री 12 वाजेला व्यंकटेश स्तोत्राचे पठण केले तर खूप चांगले होणार आहे. अधिक मास पौर्णिमेच्या या पवित्र रात्री उंबरठ्यावर लावलेला जो दिवा असतो, हा फक्त तेल आणि वात याचा दिवा नसतो, तर तो श्रद्धेचा दिवा असतो. तो विश्वासाचा दिवा असतो. तो आपल्या घरात सुख, शांती आणि सकारात्मकता येण्याची प्रार्थना असते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा सर्वांवर राहो, घरात आनंद राहो आणि समाधान राहो, यासाठी हे सगळे आपण उपाय करत असतो. भक्तीचा मार्ग म्हणजे प्रत्येकाच्या मनात भक्तीचा प्रकाश कायम राहो, यासाठी आपण हे सगळे उपाय करत असतात. त्यासोबतच अधिक पौर्णिमा ही खूप शुभ मानली जाते. त्यासाठी हा आजचा अधिक पौर्णिमेचा पवित्र दिवस आहे. जर आजपर्यंत तुम्ही श्री सत्यनारायणची पूजा कधी केली नसेल, तर आज अजूनही वेळ गेलेली नाही. श्रद्धेने आणि भक्तिभावाने आज सायंकाळी किंवा रात्री श्री सत्यनारायणाची पूजा आणि कथा अवश्य करा. अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे या दिवशी केलेली सत्यनारायण सेवा विशेष पुण्यदायी मानली जाते. पूजा मोठीच करावी असे नाही, कारण घरात भगवान विष्णू किंवा श्री सत्यनारायणचा फोटो ठेवून तुळशीपत्र, फुले आणि साधा गोड नैवेद्य अर्पण करूनही पूजा करता येते. त्यानंतर सत्यनारायण कथा वाचावी किंवा ऐकावी आणि मनोभावे प्रार्थना करावी. शास्त्रानुसार अधिक पौर्णिमेच्या दिवशी केलेली विष्णू भक्ती, नामजप, दान आणि सत्यनारायण पूजा जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणणारी मानली जाते. त्यामुळे जर आजपर्यंत पूजा केली नसेल, तर आजचा दिवस संपण्यापूर्वी श्री सत्यनारायणाची पूजा करण्याचा प्रयत्न अवश्य करावा. कधीही केली नसेल तर एकदा सत्यनारायण आज करून बघावा. भगवान सत्यनारायण हे भक्ताच्या भावनेला महत्त्व देतात, म्हणून विधीपेक्षा श्रद्धा महत्वाची आहे. मनापासून केलेली छोटीशी पूजा देखील भगवान स्वीकारतात आणि आपल्या भक्तांवर कृपाचा वर्षाव करतात असे मानले जाते. आपल्याकडे कथेची पुस्तक नसतील तर आपण YouTube मध्ये लावून श्रवण केले तरी चालतील. एकेकाळी एका गावात एक गरीब पण अत्यंत धार्मिक ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी ही देवभक्त होती. दोघेही रोज भगवान विष्णूंची पूजा करत असतात, पण गरिबीमुळे त्यांच्या जीवनात अनेक अडचणी होत्या. एकदा अधिक महिना सुरू झाला. गावातील लोक पुरुषोत्तम महिन्याचे व्रत, जप आणि दानधर्म करत होते. त्या ब्राह्मणाला देखील अधिक महिन्याचे महत्त्व समजले. त्याने ठरवले की संपूर्ण महिना भगवान विष्णूचे नामस्मरण करायचे आणि पौर्णिमेच्या दिवशी विशेष पूजा करायची. महिनाभर तो श्रद्धेने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू लागला. रोज सकाळी स्वच्छ अंघोळ करून तुळशीला पाणी घालायचा, भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवायचा आणि शक्य तितके दान करायचा. हळूहळू अधिक पौर्णिमेचा दिवस जवळ आला, पण त्याच्या घरात पूजा करण्यासाठी आवश्यक साहित्यही नव्हते. तरी त्या दाम्पत्याने निराश न होता मनापासून भगवान विष्णूंना प्रार्थना केली. पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी नदीत स्नान करून घरी येऊन तुळशी आणि भगवान विष्णूंची पूजा केली. पूजा संपल्यानंतर त्याच्या दारात एक वृद्ध साधू आले. साधूंनी अन्न मागितले. घरात खायला फारसे काही नव्हते, तरीही त्या ब्राह्मण दाम्पत्याने स्वतः उपाशी राहून जे काही होते ते सर्व साधूंना अर्पण केले. साधूंनी प्रेमाने भोजन केले आणि आशीर्वाद दिला. क्षणात त्या साधूचे रूप बदलले. ते स्वतः भगवान विष्णू होते. भगवान म्हणाले, तुम्ही अधिक महिन्यात श्रद्धा, सेवा, दान आणि भक्ती केली. आज अधिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही निस्वार्थ भावनेने अतिथी सेवा केली आहे, त्यामुळे मी प्रसन्न झाले आहे. भगवान विष्णूंनी त्यांना आशीर्वाद दिला की त्यांच्या घरातील दारिद्र्य दूर होईल, सुख समृद्धी येईल आणि त्यांच्या कुटुंबावर कायम कृपा राहील. असे म्हणतात की त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचे जीवन बदलले. त्याच्या घरात धनधान्याची कमतरता राहिली नाही. गावातील लोकांनाही अधिक पौर्णिमेची
महत्त्व समजले आणि सर्वांनी श्रद्धेने भगवान विष्णूंची सेवा सुरू केली. या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. देवाला मोठे दान, मोठी पूजा किंवा मोठी संपत्ती नको असते. त्यांना हवे असते ते शुद्ध मन, खरी श्रद्धा आणि निस्वार्थ सेवा. म्हणूनच अधिक पौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास सकाळी स्वच्छ होऊन भगवान विष्णू, माता लक्ष्मीची पूजा करावी, तुळशीची प्रदक्षिणा घालावी, विष्णू सहस्त्रनाम किंवा नामजप करावा आणि आपल्या सामर्थ्यानुसार दान धर्म करावा. अधिक पौर्णिमा ही केवळ एक तिथी नसून भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त करण्याची सुवर्ण संधी आहे. या दिवशी केलेली भक्ती जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती देणारी मानली जाते. भगवान पुरुषोत्तम आणि माता लक्ष्मीची कृपा सर्वांच्या घरावर सदैव राहो हीच प्रार्थना आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा सर्वांवर राहो आणि समाधान आणि समृद्धी नांदो. जीवनातील अडचणी दूर होत आणि प्रत्येकाच्या मनात भक्तीचा प्रकाश कायम राहो. जय श्री हरी, जय माता लक्ष्मी.